मी काही जबरदस्ती केली नव्हती तिच्यावर. जे काही झालं ते आमच्या मर्जीने स्वेच्छेने झालंय. मग मी गुन्हेगार कसा? हे बाकी बरोबर बोललास तू. गुन्हेगार तर तू नाही आहेस. मग घेतोस आता जबाबदारीची आणि तिच्या बाळाची. सांग ना, तिच्या कन्सेंटनी झालं. ती काही लहान नाहीये. तू तर तिच्यापेक्षा फार मोठा आहेस रे. त्यामुळे हे जे काय घडतंय, हे काय घडतंय मला काही कळलंच नाही. असं तर नव्हतं ना. कर्तृत्व आपणच गाजवलंयत ना. मग सांग ना आता, घेणार आहेस जबाबदारी? कारण माझी चूक नाही म्हणून मी आता झटकून टाकतो असं तू नक्कीच करणार नाहीस, हे की नाही? आता जे काही बोललायस दादाला त्यानंतर मला ही गोष्ट बोलायची नव्हती, पण आता मी जरा स्पष्ट बोलते. अरे ती मुलगी लहान आहे, तुला कळत होतं ना? बरं हेही ठरलं होतं की तिची जबाबदारी घ्यायची नाहीये, मज्जा करत होतास ना? मग तुझी अक्कल कुठे गेली होती? या अशा गोष्टी करताना मूल होऊ नये ह्यासाठी मुलांकडनं काहीतरी प्रिकॉशन घेतली जाते. ती नाही घ्यावीशी वाटली? डोकं नव्हतं ठिकाणावर तुझं? चल केलं, तिने तुला इन्व्हाइट केलं आणि तू गेलास तिच्याकडे. तिने एक जाळं आणलं आणि त्यात तुला अडकवलं. तू अडकलास. तिने हे सगळं प्लॅन केलं असेल आणि तू बिचारा विक्टिम बळी पडलास. पण काय घडत होतं याची अक्कल होती ना तुला पण. त्यामुळे तुला लक्षात आलंय ना की तिच्या पोटामध्ये आता तुझं मूल वाढतंय. पण नुकसान तर माझंच होणार आहे ना दादा. नुकसान? अरे लाज वाटते का तुला? पुरुष तर गोष्टी करून सावरून नामानिराळे होऊन जातात, पण त्याचे परिणाम बायकांना भोगावे लागतात. पुरुषांचं काही नुकसान होत नसतं त्यात. पर एकदा म्हणतोस की तिने तुला फसवलं, एकदा म्हणतोस की नाही नाही जे काही झालं ते दोघांच्या मर्जीने झालं. एकदा ठरव ना काय बोलायचंय, काय सांगायचंय दादाला. पण ह्या दोन्ही उत्तरांच्या मागे सत्य काय आहे की तिच्या पोटात आज तुझं मूल वाढतंय आणि काही दिवसांनी ते प्रत्येकाला लक्षात येणार आहे. त्यामुळे यू बेटर टेक हर रिस्पॉन्सिबिलिटी. तिची जबाबदारी घे आणि दोघांनी मिळून ते मूल वाढवा आता. बरोबर आहे अंशुमन. पण दादा आमच्यात असं काहीच बोलणं झालं नव्हतं. अंशू, चूक तर झाली तुझ्याकडनं आणि आता ती सुधारण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. दादा मला विचार करायला वेळ हवाय. मला चिंगीशी एकदा बोलायचंय आणि जास्तीत जास्त शांततेत हा प्रश्न सोडवायचा आहे. वेळ हवाय ह्याला? वेळ आहे? गोष्टी करण्याआधी वेळ घ्यायचा असतो. आता वेळ नाहीये तुझ्याकडे. दादा मी एवढ्या घाईत निर्णय नाही घेणार, काही झालं तरी. ठीक आहे. ठीक आहे? हो राजवाडे, हा काय बोलतोय आणि तुम्ही काय बोलताय आता? याच्यात काय निष्पन्न होणार आहे? स्वानंदी मॅडम फार वेळ नाही देणार आहे त्याला मी. तुम्ही काळजी करू नका. अंशू, मी उद्यापासून 4 दिवस बाहेर चाललोय सिंगापूरला. एक मोठी कॉन्फरन्स आहे. मी खरं तर तुझं लग्न झाल्यानंतर जाणार होतो, पण ते आता मला कॅन्सल नाही करता येणार. मला जावं तर लागणारच आहे. मी 4 दिवसांनी परत येईन. तोपर्यंत तुझा जो काही निर्णय असेल तो झालेला असला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, चिंगीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. तिच्या केसालाही जरी धक्का लावलास ना तरी तुला सोडणार नाही मी, याद राख. मी आल्यानंतर तुझा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि तो जर झाला नसेल तर मग स्वानंदी मॅडम जो निर्णय घेतील तो तुला मान्य करावा लागेल. जा तू आता. बेबी ऐक, थोडं पाणी घे. पाणी घे थोडं प्लीज. आर यू ओके नाउ? या आता ओके मी. पण अरे मगाशी असं गरगरल्यासारखं, असं फिरल्यासारखं झालं. सो यार अधीरा, आपण उगाच थांबलो तिकडे, कळतंय का तुला?
तुला पहिल्यांदा बरं नाही वाटत आहे हे सांगितल्यावरच आपण इथे निघून यायला हवं होतं, कारण तुला आरामाची गरज आहे. तुला कळतंय? अरे सिरियस रो, तिथे माझ्या भावाचं लग्न चाललं होतं. लग्नामध्ये जे काही झालं त्याबद्दल काही बोलायलाच नको, पण असं कसं निघून येणार सांग? ओके ऐक, तू ना शांतपणे पड आता. मी एक काम करतो, मी तुझ्यासाठी असं मस्त सूप बनवून आणतो. नको ना, सूप नको ना. अरे मला ऑलरेडी असं नॉशियाटिक होतं, मला मळमळल्यासारखं होतं. तुला हे प्लीज. सगळं होतंय कारण ना तू काही खाल्लं नाहीये. मी काही ऐकणार नाहीये. मी तुझ्यासाठी सूप बनवणार आहे आणि तो तू गपचूप पिणार आहेस. रो, ओके, लेट्स मेक अ डील. जर तू मी बनवून आणलेलं सूप प्यायलीस तर मी तुझ्यासाठी तुझं फेवरेट आईस्क्रीम आणेन. तू ते सूप का काय ते आण मग तुझं. आलोच, काळजी. बरं बरं वाटतंय तुला आता? हो हो, आता बरं आहे तिला. मी सूप बनवते हो, जा जा जा, बरं 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 अधिरा, हा काय म्हणते? बरं वाटते? थोडासा वीकनेस आहे, बट बाकी ओके आहे. ते तुझ्या माझ्यामध्येच असू दे, काही सांगायची गरज नाहीये. म्हणजे पण ते काय गोड बातमी आहे? कसली गोड बातमी? म्हणजे प्रेग्नेंट आहेस? दिवस गेलेत? आणि प्लीज असलं काही नाहीये. असलं काही नाहीये. आता किती दिवस झाले. आता आता फॅमिली वाढली पाहिजे ना अधिरा. घरामध्ये लहान बाळाची पावलं अशी दुडू 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 धावायला पाहिजेत, पाळणा हालायला पाहिजे बाळा. खूप दिवस झाले म्हणून म्हटलं एकदा डॉक्टरकडे जा आणि दोघं जण चेक करून घ्या. आई थँक्यू फॉर युअर काइंड ॲडवाईस, पण मला गरज नाही वाटत आहे आता. तुला गरज नाही वाटत बाबा, पण टोमणे मला खायला लागतात. आजूबाजूवाले वगैरे सगळे मला बोलतात, काय ताई इतके दिवस झाले लग्नाला, अजून कशात काही नाही, कधी हलणार तुमच्या घरी पाळणा, काही प्रॉब्लेम आहे का तुमच्या सुनेमध्ये, काही गडबड आहे का, असं बोलतात. व्हॉट? मग तुम्ही नाराज आहात का माझ्यावर? अंशुमनला सुद्धा विचार करायला वेळ दिला पाहिजे ना. काय झालंय? कसला विचार करताय? कसा विश्वास ठेवायचा त्याच्यावर? तो म्हणतोय की चिंगीने त्याला फसवलंय. चिंगी? आणि ती पण अंशुमन सारख्या मुलाला फसवू शकेल असं खरंच वाटतं का हो तुम्हाला? आता पुढच्या 4 दिवसात अजून काहीतरी खोटं नाटक असेलच त्याचं. अजून काहीतरी बनाव करेल, लोकांना गोंधळात टाकेल. मुळात मला कळत नाहीये त्याला 4 दिवसाचा वेळ द्यायचा आहे कशाला. मोठा निर्णय आहे स्वानंदी मॅडम. आपण हे सगळेजण जरा शांतपणे विचार करूया आणि 4 दिवसांनी काही फारसा फरक पडणार नाही असं वाटतं मला. आणि जे मी त्याला सांगितलं तेच मी तुम्हालाही सांगतोय. जे होईल ते चिंगीच्या हिताचंच होईल आणि ही माझी जबाबदारी. चिंगीला त्रास होईल असं मी काही होऊ देणार नाही. आपण चिंगीच्या भल्याचा आणि भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊया. हा माझा शब्द आहे तुम्हाला. स्वानंदी मॅडम. ठीक आहे, आय थिंक तुम्ही बरोबर बोलताय. सगळं शांतपणेच व्हायला हवं. तुम्ही उद्यापासून आता फक्त कामाचा विचार करा. 4 दिवस थांबू आपण.